तृतीयपंथीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून अपेक्षित प्रयत्न होताना दिसून येत आहेत. समाज माध्यमातून तृतीयपंथीयांविषयी सकारात्मक जनजागृती आवश्यक आहे. सामान्य नागरिकांनी देखील तृतीयपंथीयांना चांगली वागणूक द्यावी, त्यांना स्वीकारावे, त्यांना आपल्यात सामावून घ्यावे असे आवाहन तोस्वान विद्यापीठ अमेरिका येथील तज्ज्ञ डॉ. पल्लवी गुहा यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुल आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आयोजित 2 दिवसीय तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. पल्लवी गुहा यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमाद्वारे करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, डॉ. साध्वी जेठवानी, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, व्यवस्थापक परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत कौशल्य विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. डॉ. पल्लवी गुहा यांनी सरकार, संशोधक आणि अभ्यासक तृतीयपंथीयांचे जीवनमान बदलू शकतात तसे प्रयत्न होताना दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तृतीयपंथीयांच्या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले ही खूप कौतुकाची गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले, तृतीयपंथीयांचे जीवन, त्यांची प्रगती, आरोग्य, त्यांच्या समस्या याबाबत चर्चा आणि मंथन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतलेला आहे. त्यांना प्राथमिक ते पदवी आणि संशोधनापर्यंत शिक्षण मिळवण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेणार आहे. याविषयी तृतीयपंथीयांसाठी सुविधा केंद्र निर्माण करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देखील दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितले. फोफलिया यांनी समाजात काम करताना तृतीयपंथीयांविषयी काही केले नव्हते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पुढाकार घेऊन तृतीयपंथीयांसाठी एक वेगळे कार्य हाती घेतल्याचे समाधान असल्याचे सांगितले. या परिषदेत डॉ. साध्वी जेठवानी, सचिन वायकुळे, तृतीयपंथी पहिले सरपंच ज्ञानेश्वर कांबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर 110 संशोधक विद्यार्थी शोध निबंध सादर केले. एकूण 250 जणांचा यामध्ये सहभाग आहे. कार्यक्रमासाठी तृतीयपंथी तसेच संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार प्राध्यापक तारिक आंबोळी यांनी मानले. विद्यापीठ मध्ये आज आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडरवर त्यांच्या 21व्या शतकातली जीवनशैली यावर आधारित एक सुंदर असं चर्चासत्र, कॉन्फरन्स ज्याला म्हणता येईल, हे आयोजित केलेलं आहे. यामध्ये अनेक तृतीयपंथी बांधव व विद्यार्थी किंवा विचार मंच करणारे असे विविध विचारांशी देवाणघेवाण करणारे असे विद्यार्थी, रिसर्च स्कॉलर सगळे उपस्थित झालेले आहेत. यामध्ये एवढंच सांगू इच्छिते की आज आमचे तृतीयपंथी बांधव जे की कदाचित शिक्षण मिळालं नसेल किंवा मिळत असेल तरी ते कशा पद्धतीने मिळते, काय हर्डल्स त्यांना येतात जीवनामध्ये, एक संघर्षमय जीवन घेऊन इथपर्यंत आलेले आहेत. त्या सर्वांच्या जीवनशैलीवर अभ्यास करणारे विविध संशोधक कागद किंवा संशोधक रिसर्च पेपर इथं उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांमध्ये असं जाणवते की आमच्याबद्दल विचार करणारे लोक खूप आहेत, मनात जागा देणारे लोक खूप आहेत, पण घरी स्थान देणारे लोक कमी आहेत. खरं तर सुरुवात ही संघर्षाची घरातून सुरुवात होते आणि नंतर या मूलभूत सुविधा ज्या आमच्या आहेत, रोजगार असेल किंवा शिक्षण असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, घरात आणि मनात स्थान असेल तर या सुविधांची गरज कधीच पडणार नाही, कारण घरूनच सगळ्या पुरावा होतील. आज गुरु आई वडिलांच्या हिशेबाने आपल्या लेकरांचं संगोपासन करत आहेत, त्यांना वाढवत आहेत. त्यांची विचारधारा जर पाहिली तर त्यांना सुद्धा वाटते की आमच्या येणाऱ्या पिढीनं भीक मागू नये, अर्थातच त्यांना कुठेतरी संधी मिळावी, समाजात एक प्रमुख घटकामध्ये स्थान मिळावं. हे जेव्हा आपली विचारधारा करतोय तर खूप चांगली बाब आहे. येणाऱ्या पिढीला आपल्या मनासारखं जगता यावं, उमेद सारखं जगता यावं, यासाठी पंख जे आहेत ते इच्छेचे, आकांक्षाचे लावणारे तुम्ही मायबाप लोक आणि आपण सर्वांनी मिळून एक समाजाचं मूलभूत असलेले हे व्हॅल्यूड जीवन त्यांना दिलं किंवा आम्हाला दिलं तर एक फार सोयीस्कर ठरेल. या चर्चासत्रामधून बाहेर आलं पाहिजे आणि चर्चासत्राचा उद्देश नेमकं म्हणजे अभ्यासक लोकांनी आमच्यासाठी पहल करावी, आमच्या वतीने लोकांना समजूत काढावी की आम्हालाही समाजामध्ये आणि जगामध्ये उच्चतम स्थान मिळावं. खरं तर तुमच्या मनामध्ये तृतीयपंथी म्हणलं की एक जोकर सारखं स्थान निर्माण होतं, टाळी वाजवणारा, गाणं म्हणणारा, शिव्या देणारा माणूस नव्हं, तर आम्ही सुद्धा एक शिक्षित, उच्च शिक्षित, चांगले नागरिक बनण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे आहे. त्या दृष्टिकोनाने तुम्ही पाहिलात, असं म्हणतात ना, एक पैर आप आगे बढ़ाइए 10 हम बढ़ाएंगे, आप एक बढ़ाइए हम 10 नहीं 100 बढ़ाएंगे. त्या एक पाऊलासाठी आम्ही आज वाट बघतो. आणि सर्व माझे किन्नर बांधव आज इथं उपस्थित झालेत. मी सर्व माझे बंधूंना शुभेच्छा देते की तुम्ही, खरं तर समजत असेल नसेल तो वेगळा प्रश्न राहिला,
पण उपस्थित राहून जे आपल्याला शिकायला मिळते, बघायला मिळते, असं म्हणतात काही गोष्टी शिकून मिळत नाही, बघून शिकायला मिळते. त्या गोष्टीने तुम्ही फार मोठं पाऊल उचललं आणि तुमच्या सर्वांच्या हिंमतीला सलाम करते. आणि विद्यापीठाचे अभिनंदन. त्यांनी आमचा विचार केला, आमच्याबद्दल आयोजन केलं आणि आमच्या लोकांना आपल्या विद्यापीठाच्या जागेमध्ये सामील करून आम्हालाही एक चांगलं स्थान दिलं. त्याबद्दल विद्यापीठाचे देखील मनपूर्वक अभिनंदन, आभार, धन्यवाद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.